नमस्कार. गणपती बाप्पा आलेत. गणपती बाप्पांसाठी बनवूया कोथिंबीर वडी कुरकुरीत अशी खमंग. चला तर मग पाहूया साहित्य काय काय लागेल त्यासाठी. साहित्यामध्ये मी एक गड्डी कोथिंबीरीची निवडून ती रफली चिरून घेतली आहे. 15 ते 20 मिरच्या, लसूण, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरी, 1 वाटी बाजरीचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, 3 चमचे तांदूळ पीठ, 1 चमचा मीठ, हळद आणि हवरी तीळ. आता करून घेऊया वडीसाठी लागणारं वाटण. त्यासाठी मिरच्या, लसूण, जिरी आणि ओवा मिक्सरला फिरून घेतलं आहे. वाटण वाटताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. वाटण तसंच वाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. थोडंसं जाडसर ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जिरी आणि ओव्याची टेस्ट येते. वडीचं पीठ मळून घेऊयात. कोथिंबीर घेतली आहे, त्यात बाजरीचं पीठ, बेसन पीठ, तांदळाचं पीठ. साठीचं साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन चेक करा. 1 चमचा मीठ, चवीनुसार कमी जास्त करू शकता, हळद आणि हवरी तीळ. आणि जे वाटण बनवलं आहे मिरची आणि लसूणचं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच पाणी ओतायचं नाही आहे किंवा पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे. हळूहळू कोथिंबीर आणि सगळी पिठं जी टाकली आहेत ती एकत्र करायचे. ती व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झाले की हे पहा थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. कमी वाटलं तर थोडंसं अजून पाणी घ्यायचं आहे, पण आधी व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर थोडंसं पाणी परत ओतायचं. पिठाचा चांगला गोळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा जास्त घट्ट किंवा जास्त मऊ पण नाही करायचा आहे, मध्यम ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक एक करून वडी बनवून घ्यायची. त्याच्यासाठी आधी थोडंसं पाणी 2 ग्लास पाणी एका भांड्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे. भांडं आतून काळं होऊ नये त्याच्यासाठी 1 लिंबाची फोड त्याच्यामध्ये टाकली आहे. स्टीमर किंवा वड्या उकडायची जी चाळण असते त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता वडी बनवायला चालू केली आहे. पिठाचा गोळा घेऊन त्याची गोल गोल असा रोल बनवायचा आहे. साधारणतः 2 ते 3 याच्यामध्ये असे रोल तयार होतील. ते बनवून स्टीमरमध्ये ठेवायचं आहे आणि ते स्टीमर पात्र आपण जे पाणी उकळलं होतं त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे. एवढ्या सारणामध्ये माझ्या 3 वड्या तयार झाल्यात. गोल वडी बनवून दोन्ही साईडने त्याला थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे आणि सगळ्या वड्या स्टीमरमध्ये ठेवायच्यात. वडी बनवण्यासाठी एक असा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती त्याला रोल रोल करत जायचं आहे. हे पहा असं, किंवा दोन्ही हातांच्या मध्ये पकडून त्याचं रोल करायचं आहे. अशी वडी आपली तयार होईल. आता वडी तयार झाल्यात आपल्या सगळ्या स्टीमरमध्ये ठेवल्या. ते इथं पाणी उकळायला ठेवलं होतं ते उकळलं आहे. वड्या ज्या पॉटमध्ये ठेवल्या होत्या ते पॉट आता वरती ठेवायचे आणि त्याला वरनं झाकणाने व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवर 15 मिनटासाठी वड्या उकडून घ्यायच्यात आणि 5 मिनटं एकदम मंद गॅसवर ठेवायच्यात. हे आपल्या वड्या तयार झाल्यात. मी हात लावून पाहते, वडी हाताला चिकटत नाही आहे, म्हणजे आपली वडी तयार झाली आहे व्यवस्थित. आता मी परत त्यावर झाकण ठेवून त्या अशाच मुरायला ठेवून देणार आहे. आता 1 तासानंतर मी परत दाखवते. ह्या अशा वड्या तयार झाल्यात आहे. किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा 1 तासासाठी ठेवू शकता, पण पात्र थंड झाल्यावर. मी अशा वड्या कापून घेतल्या ते इथे. वडी मी तळून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आमच्याकडे वड्या तळून आवडतात तर मी तळून करत आहे. वडी तळून घेताना गॅस मध्यम हवा.
कुठेही फुल गॅसवरती वडी तळायची नाही, नाहीतर लवकर करपते आणि आतमध्ये थोडीशी कच्ची कच्ची लागते. तर मध्यम गॅसवर सगळ्या वड्या तळून घ्यायच्या. ते हे पहा, एकदा मी पलटी मारली आहे. एकदा दोनदा पलटी मारल्यानंतर वड्या आपल्या व्यवस्थित तळून होतात आणि मग त्या काढून घ्यायच्या. ते आपली मस्त कोथिंबीर वडी तयार झाली आहे. पहा, एकदम त्याला रंगही मस्त आला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसते आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कोथिंबीर वडी बाप्पासाठी सुद्धा नैवेद्य म्हणून या 10 दिवसांमध्ये दाखवली जाते. हे पहा, इथे मी एक वडी तोडून दाखवते. आतून दिसेल तुम्हाला कशी झाली आहे. मस्त अशी कुरकुरीत झाली आहे आणि ती खाताना अशी क्रंची लागते आहे. सो हे जे प्रमाण सांगितले या व्हिडिओमध्ये त्या प्रमाणात करा. नक्की तुमच्याही वड्या खूप सुंदर होतील. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्सला, रिलेटिव्सला शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.